का हे पीक खाली का पडतं. कुठल्याही पिकाचा एक नियम आहे का त्याला ज्या वेळेस सुरुवातीला वाढ होती त्याची, तो वाढ होत असताना त्याचं जे खोड आहे ना ते मजबूत होतं पहिलं. खोड मजबूत झाल्यावर नंतर काय होतं, त्याचं जे गर्भधारणा होती, गर्भधारणा होऊन कणीस जे असतं ते ज्यावेळेस निघाले तर बाळ ते त्यावेळेस ते काय करतं, सुरुवातीला ते पानांच्या मदतीने वरती जेव्हा ते असं फुलतं, हे फ्लावरिंग मध्ये हे भरायला लागले, हे भरायला लागले ना तर ह्याच्यामध्ये ताकद जी येते ना ती सगळी खोडातून. आता खोडात जर ताकद कमी असेल, खोडातून पोकळ होत. निसर्गाने याला नियम काय दिला का जर तुला जर पानं तुमचे जर पोसू नाही शकले तर मी तुला खोडातून पोषवील. मग खोडामध्ये स्टोअर असतो, रिझर्व. मग झाडातलं अन्नद्रव्य जेव्हा याच्यामध्ये केमिकल त्याच्यामध्ये उतरतं त्यावेळेस खोड काय होतं, कमकुवत होतं. वर बोजा होतो जास्त आणि खाली होतं कमकुवत, म्हणून ते काय होतं, झोपत. आपली गंमत अशी खात्या पित्या घरचं आहे ना, तुम्ही वरती किती वजन होऊ द्या खालच्याला काही होतच नाही. म्हणजे ही ताकद एसिडी वैदिक मध्ये का ते तुमच्या झाडाचं काहीही खर्च होऊन देत नाही. मग त्याचं कंबर कसं काय विकवेल. तुमच्या पिकामध्ये जे फळ येतं ते सगळी ताकद काय करतं, ओढून घेतं. म्हणून केमिकल मध्ये ते काय होतं, झोपत. तुम्ही स्वतःला जर मजबूत बनवलं, माती जर बलवान बनवली तर पीक तुमचं काय होणार आहे, पहिलवान. तुम्ही माती काय केली, डायरेक्ट तिचं शक्तीहीन करून टाकली, कमकुवत करून टाकली, मग तुमचं पीक काय राहणार आहे, लुतागलच राहणार आहे. ते वार आलं तरी त्यांचं खरं दुश्मन कोण आहे, हा दुकानात जाऊन घेऊन येतो टाकीतो आणि म्हणतो माई ज्वारी का बरं पडली. ज्वारी पडली नाही, तू पाडली.